आज आपण बघणार आहोत कोबी मंचुरियन। अगदी सोपी रेसिपी आहे। माझ्याकडे अर्धा कोबी आहे, तर तो मी चॉपरमध्ये बारीक चिरून घेतलेला आहे व्यवस्थित। तर चॉपरमध्ये नसेल चिरायचा तर तुमच्याकडे जाड खिसणी असेल तर त्याच्यावर तुम्ही किसूनही घेऊ शकता व्यवस्थित, पण त्याच्याने जास्ती पाणी सुटतं कोबीला, तर ते पाणी स्क्वीज आउट करून टाकायचं। ह्याच्यामध्ये पाणी सुटलेलं नाही आहे, म्हणजे असं खूप सुटत नाही, नंतर पाणी हळूहळू सुटत जातं ते कोबीला मीठ तिखट वगैरे घातल्यावरती। तर हा चॉप केलेला कोबी मी एका कुंड्यात काढलेला आहे। लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे मी त्याच्यामध्ये। तर ही जी पेस्ट आहे तर त्याला मी 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 2-3 मिरच्या याची पेस्ट केलेली आहे, ती घातली। काश्मीरी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचे। नंतर 3 चमचे मैदा आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर हे घालून मी व्यवस्थित मिक्स केलेले आहे। आणि आता ह्याचे छोटे छोटे बॉल्स करून घेतलेले आहेत मी, मंचुरियन बॉल्स। तर ह्या स्टेजला आपल्याला पाणी मिक्स करायचं नाही आहे, कारण कोबीमध्ये जेव्हा आपण मीठ घालतो तर त्याला आपोआपच मॉइश्चर रिलीज होतं, त्याच्यामुळे पाणी घालायची गरज नाही। तर छोटे छोटे बॉल्स करून मी ते डीप फ्राय करून घेतलेले आहेत लो टू मीडियम हीटवरती। आता एकीकडे आलं लसूण बारीक चॉप करून घेतलेलं आहे आणि ढोबळी मिरची आणि कांदा जो आहे तो मोठा चिरलेला आहे। लोखंडी पॅन तापवायचा, त्याच्यामध्ये तेल तापलं की आलं लसूण घालून फ्राय करायचं। नंतर कांदा ढोबळी मिरची घालून हाय फ्लेमवरती असं टॉस करत राहायचं, म्हणजे त्याला स्मोकी फ्लेवर लागतो। ते फ्राय करून झाले की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, शेजवान चटणी हे घालायचं। आणि नंतर माझ्याकडे मंचुरियन मसाला मिक्स होतं चिंग्सचं, तर ते अर्धं पाकिट मी पाण्यामध्ये कालवून ते घातलं आहे त्याच्यामध्ये। नंतर मंचुरियन बॉल्स टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी टॉस करून घेतलेले आहेत। तर मग आपलं मंचुरियन रेडी आहे। कांद्याच्या पातीने गार्निश करू शकता, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही घातलं आहे। नक्की ट्राय करा। थँक्यू।